मित्रांनो, दिवसेंदिवस पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. जिल्ह्यात दररोज कोणत्या ना कोणत्या ठिकाणी गुन्हे घडतायत. महिलांसोबतही अनेक घृणास्पद कृत्य घडतायत. अशीच एक घटना पुण्यातील कल्याणी नगर मध्ये उघडकीस आली आहे. पाहुयात याविषयी सविस्तर माहिती. नमस्कार, मी अमृता. इनसाइड स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण अनेकदा कुठे बाहेर जायचं झालं की ओला, उबेर किंवा इतर कुठली ना कुठली गाडी बुक करून जात असतो. मात्र आपल्या बरोबर त्या गाडी ड्रायव्हरने दुष्कृत्य केल्यास आपण काय कराल? हो मित्रांनो, एका 41 वर्षीय महिलेने 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:30च्या सुमारास राईड ॲग्रिगेटर ऍपद्वारे आपल्या कार्यालयातून पिंपळे सौदागरला जाण्यासाठी कॅब बुक केली होती. शादल बाबा चौक संगमवाडी रोड मार्गे कॅब पुणे मुंबई महामार्गावर पोहोचली. एक 20 वर्षीय तरुण ही कॅब चालवत होता. या तरुणाने रिअर व्ह्यू मिरर ऍडजस्ट केला आणि चालू गाडीमध्ये महिलेकडे एकटक पाहत हस्तमैथून करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे कॅब चालकाच्या या घृणास्पद कृत्यानंतर ही महिला तात्काळ खडकी जवळील ट्रॅफिक सिग्नलवर कॅबमधून बाहेर आली आणि घटनेची तक्रार देण्यासाठी खडकी पोलीस ठाण्यात गेली. यावेळी महिलेने आपला त्रास पोलिसांना सांगितला आणि आरोपी कॅब ड्रायव्हर विरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. खडकी पोलिसांनी सांगितले की आरोपी सुमित कुमार हा उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील रहिवासी असून तो नुकताच मुंबईहून पिंपरी चिंचवड येथे राहण्यासाठी आला होता. बुकिंगशी संबंधित माहिती आणि नंबरच्या आधारे पोलिसांनी कॅबचा शोध सुरू केला असून आरोपी चालक कॅब सोडून पळून गेल्याचंही सांगण्यात येत आहे. अखेर त्याला अटक करण्यात आली. कोण कधी काय करेल काहीच सांगता येत नाही. मित्रांनो, अशीच एक घटना देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत घडली होती. अनेक ठिकाणी उबर चालकांकडून वारंवार अश्लील हरकती करण्याचे प्रकार उघडकीस येत असल्याने त्यावर चिंता व्यक्त केली जात आहे. 15 एप्रिल रोजी ही घटना घडली. या महिलेने विमानतळावर उबर कॅब बुक केली होती. रात्रीची वेळ आणि एकटी महिला पाहून उबर चालकाने तिच्या समोरच हस्तमैथून करायला सुरुवात केली. सदर महिलेने हा प्रकार पाहिला, मात्र सामसूम रस्ता असल्याने ती गप्प राहिली. जनपथवर कॅब आल्यानंतर सदर महिलेला पोलीस दिसले. तिने चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले आणि ती पोलिसांच्या दिशेने जाऊ लागली. ते पाहिल्यानंतर सदर महिला आपली तक्रार करणार असल्याची जाणीव झाल्यानंतर कॅब चालकाने तिथून पळ काढला. मात्र ही ऍप बेस्ड कॅब असल्याने महिलेकडे चालकाचा आणि गाडीचा नंबर होता. या नंबरवरून दिल्ली पोलिसांनी रात्रीच सर्च ऑपरेशन करून कॅब चालकाला अटक केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस चौकशीत या चालकाकडील परवाना बनावट असल्याचंही उघड झालं होतं. अगदी अशीच घटना ठाण्यात देखील घडली होती. एका महिलेने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली आणि ती रिक्षात बसून प्रवास करू लागली. मात्र थोड्याच वेळात तिला रिक्षा चालकाचे कृत्य पाहून धक्का बसला. तिने तात्काळ रिक्षा थांबवली आणि मलाड येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. कारणही तसेच होते. रिक्षा चालक त्या महिलेकडे पाहून चालू रिक्षामध्ये हस्तमैथून करत होता. त्यामुळे ती महिला घाबरली आणि तिने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत त्या चालकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी छेडछाड केल्याच्या आरोपावरून ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबईमधील 1 सप्टेंबर रोजीची ही घटना आहे. पोलिसांनी ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आली. या रिक्षा चालकाविरोधात याआधीही असे प्रकार केल्यामुळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे या रिक्षा चालकाला पोलिसांनी तात्काळ अटक केली. यापूर्वीही मुंबईमध्ये असे लाजिरवाणे प्रकार अनेकदा घडले आहेत. जुलै 2019 मध्ये एका महिलेसमोर हस्तमैथून केल्याच्या आरोपाखाली ऑटो रिक्षा चालकास अटक करण्यात आली होती. कांदिवली भागात ही महिला ऑटोमध्ये बसली होती. मात्र चालकाच्या या घाणेरड्या कृत्यामुळे महिलेला रिक्षातून प्रवास करणं कठीण झालं होतं. भारतातील ओला, उबर सारख्या कॅब सेवा महिला प्रवाशांसाठी खरंच सुरक्षित आहेत का, असा सवाल अनेक वेळा उपस्थित झाला आहे. आता याच प्रश्नाला दुजोरा देणारी धक्कादायक घटना बँगलोर येथून समोर आली आहे. कर्नाटकाची राजधानी बँगलोर मध्ये एका महिला पत्रकाराला अश्लील कृत्याचा सामना करावा लागला आहे. तिने सांगितले की ती ओला कॅबने ऑफिस मधून घरी परतत होती तेव्हा कॅबचा ड्रायव्हर तिच्या समोर हस्तमैथून करू लागला. ट्विटरवरील एक पोस्टद्वारे तिने याबाबत माहिती दिली आहे. या महिलेने सांगितले की जे शहर मला आपले घर वाटतं त्याच शहरात आज मला असुरक्षित वाटलं. मी काम संपवून घरी परतत असताना ओला कॅबचा चालक माझ्या समोर हस्तमैथून करत होता. माझं त्याच्याकडे लक्ष नाही असं त्याला वाटतं. तसेच त्याने आपण काहीही चुकीचे करत नाही असे भासवण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर मी आरडाओरडा केल्यावर त्याने कॅब थांबवली. दुर्दैवाने त्यावेळी अंधाऱ्या रस्त्यावर होते. तो थांबला
आणि निघून गेला. ही पोस्ट चर्चेत आल्यानंतर महिला पत्रकाराच्या आरोपांना उत्तर देताना ओलाने माफी मागत आपण आरोपी ड्रायव्हरवर कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. बँगलोरचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. काही वेळाने या महिलेने ट्विट करत माहिती दिली की ओलाने ड्रायव्हरला निलंबित केले आहे, मात्र त्यानंतरही असे लोक पुन्हा रस्त्यावर येणार नाहीत यावर विश्वास कसा ठेवायचा, असंही तिने म्हटलं आहे. बँगलोर शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांनी महिला पत्रकाराच्या ट्विटरला उत्तर दिले आहे. त्यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आणि सांगितले की या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक पाठवण्यात आलं असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल. मित्रांनो, कोणती मानसिकता आहे, काय नक्की चाललं आहे, एवढं निर्लज्ज कसे काय लोक बनत असतात? महिलांना खरंच कुठं सुरक्षितता आहे की नाही यावर थोडा विचार केला पाहिजे. रोजच्या रोज वेगवेगळ्या प्रकारे स्त्रियांना त्रास दिला जातोय आणि तोही भारतातील सर्वात महत्वाच्या शहरांमध्ये. ग्रामीण भागात अशा घटना घडताना दिसत नाहीत, मात्र शहरातील सुरक्षितता कुठेतरी कमकुवत आहे असं वाटतंय. या सगळ्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी. नमस्कार.